स्टार्ट. नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं द ह्युमन माइंड या चॅनलवर स्वागत आहे. मी भूषण सरदार. आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे. त्या विषयाचं नाव आहे, काही लोक तुमचा वापर करून दूर का जातात. म्हणजे हा एक असा विषय आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा विषय घडतो, किंवा एखादा मित्र असतो, मैत्रीण असते, नातेवाईक असतात, किंवा अजून काही लोक असतात की ते आपल्यासोबत राहतात आणि एका वेळेनंतर त्यांचा फायदा झाला पूर्ण की नंतर ते आपल्यापासून दूर निघून जातात. तर मानसशास्त्र या गोष्टीची काय कारणं सांगतं, म्हणजे लोक आपल्यापासून त्यांचं काम झाल्यावर अचानक दूर का निघून जातात, ते कारण आज आपण जाणून घेऊया. पूर्ण व्हिडिओ पहा. पहिले कारण आहे स्वार्थी नाती. स्वार्थी नाती. काही लोक स्वतःच्या फायद्याला खूप जास्त महत्त्व देतात. म्हणजेच त्यांचं जर उद्दिष्ट पूर्ण झालं, त्यांचं काम पूर्ण झालं की नंतर ते आपल्यापासून दुरावा ठेवू लागतात आणि एका वेळेनंतर दूर चालले जातात. म्हणजे असे काही लोक असतात, किंवा मित्र मंडळी, नाते कोणीही असू शकतात, आपल्या जवळचे व्यक्ती, ते आपल्याशी जोडतात. त्यानंतर त्यांचं ध्येय, त्यांचं काम, त्यांचा फायदा पूर्ण झाला की ते दूर निघून जातात. तर पहिलं कारण आहे हे, की काही स्वार्थी नाते असतात. दुसरं कारण, तुम्ही नेहमीच हो म्हणता. म्हणजे एखाद्यासाठी तुम्ही नेहमी उपलब्ध राहता, त्यांना काहीही म्हटलं की हो हो. तर त्यामुळे काय होतं की काही लोक आपला गैरफायदा घेत असतात. नेहमीच हो म्हणणारी व्यक्ती, किंवा ती सामान्य असते, किंवा मग ते एक भावनिक असते आणि समोरच्याला वाटते की समोरचा नाराज होऊ नये, त्यामुळे ती नेहमी हो 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 म्हणत राहते कोणत्याही गोष्टीला. त्यामुळे आपल्या चांगल्या स्वभावाचा काही लोक गैरफायदा घेतात. म्हणून प्रत्येक वेळी हो म्हणणं योग्य नाही आणि इतरांना आपला फायदा घेऊ देणं हे चुकीचं आहे, हे तुम्हालाही माहीत आहे. तिसरं कारण आहे भावनिक नियंत्रण. भावनिक नियंत्रण म्हणजे काही लोक आपल्याशी एकदम भावनिक जुडलेले असतात. असं वाटते आपण त्यांना जर नाही म्हटलं तर ते नाराज होतील. तर त्यामुळे काय होतात की ते आपल्याशी गोड गोड बोलतात आणि गोड बोलून ते त्यांचा फायदा करून घेतात. आणि त्यामुळे असे जे लोक असतात, ते आपल्याशी भावनिक अटॅच असतात. त्यामुळे आपल्याकडून ते कोणतंही काम करून घेऊ शकतात. आपला वेळ घेऊ शकतात, आपल्याकडून मदत मागू शकतात, आपल्याकडून ते पैसाही घेऊ शकतात. आणि त्यामुळे काय होते की आपलं स्वतःवर भावनिक नियंत्रण नसल्यामुळं आपण त्यांच्या गोष्टीला बळी जातो आणि मग त्यांचं काम पूर्ण झालं की मग ते आपल्यापासून दूर निघून जातात. तर मित्र हो, ही आहेत 3 कारणे. पहिलं कारण स्वार्थी नाती, दुसरं कारण तुम्ही नेहमीच लोकांना हो म्हणता, आणि तिसरं कारण म्हणजे भावनिक नियंत्रण. तर आता यावर आपण काय करायला पाहिजे, म्हणजे यावर उपाय काय व्हावा. तर मानसशास्त्र काय सांगतं की प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. म्हणजे कोणीही आलं तर लगेच त्याच्यावर विश्वास ठेवू नका, किंवा 2-3 महिने झाले बा तर तुम्ही भावनिक होऊन त्यावर विश्वास ठेवू नका. दुसरं, स्वतःच्या मर्यादा ठरवा. म्हणजे आपल्याला त्याला कुठपर्यंत हो म्हणायचं आहे, समोरच्याची किंवा आपली मर्यादा, की त्याला म्हणजे समजा पहिली पायरी आहे, दुसरी पायरी आहे, तिसरी पायरी आहे, आणि तिसरी पायरी म्हणजे आपला एकदम जिवलग मित्र, आणि पहिली पायरी म्हणजे दूरचा मित्र. तर कोणाला कोणत्या कॅटेगरीत ठेवायचं हे तुम्ही एक आधी ठरवायला हवं. तिसरी, गरज असेल तेव्हाच मदत करा. समोरच्याला जर खूपच अडचण आहे, खूपच गरज आहे, तेव्हाच तुम्ही मदत करा. तुम्ही जर त्याला जास्त गरजही नसेल किंवा त्याला थोडंसं सांगितलं असेल तरी तुम्ही मदत करायला धावता, तर हे कुठंतरी चुकीचं ठरू शकतं आणि तुमचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो मित्र. जे लोक फक्त गरजेपुरतेच तुम्हाला आठवण करतात, त्यांच्यापासून तुम्ही दूर राहायला हवं. काही लोक असे असतात की ते आपल्याला नेहमी आठवण करत नाही, पण जेव्हा काम असलं, महिन्यात एकदा, 2 महिन्यात एकदा, तेव्हाच आठवण करतात, बाकी दिवस ते गायब असतात. तर असे काही लोक असतात आपल्या आयुष्यात की जे कामापुरते, गरजेपुरतेच आपली आठवण करतात. त्या लोकांपासून तुम्ही अंतर ठेवलेलं केव्हाही चांगलं.
लक्षात ठेवा, प्रत्येकजण हा वाईटच असतो असं नाही, पण प्रत्येकावर अंधविश्वास ठेवणे ही योग्य नाही. खरे नाते तेच असते जे सुखात दुःखात आपल्या कामात येते, अडचणीत आपल्या सोबत असते. तर त्यामुळे दुःखात अडचणीत जे लोक आपल्यासोबत धावतात, जे आपल्याला सहकार्य करतात, त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. परंतु काही लोक जे आहेत स्वार्थापुरते आपल्यासोबत असतात, गरजेपुरते आपल्यासोबत असतात. त्यामुळे अशा लोकांवर तुम्ही डायरेक्ट विश्वास करायला नको. मित्र हो, धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि असेच मानसशास्त्राविषयी तुम्हाला जर नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.